तुमचं मूल देखील भिंतीला किंवा जमिनीवर हे वारंवार डोकं आपटतं का? घाबरू नका. पण हे मूल असं का करतं आणि पालक म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी हे समजून घ्या. वेलकम टू बेबी बिहेवियर सिरीज पार्ट 3. जेव्हा मूल हे त्याचं डोकं जमिनीला किंवा भिंतीवर आपटतं म्हणजे हेड बँकिंग करतं, तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम हे नॉर्मल डेव्हलपमेंटल बिहेवियर असू शकतं. हे मोस्टली 6 महिने ते 3 वर्षाच्या मुलामध्ये दिसतं. माझी मुलगी देखील जेव्हा 1.5 वर्षाची होती त्यावेळेस असं बऱ्याचदा करायची. तेव्हा मी तिला आमच्या बाल्कनीत घेऊन जायचे आणि तिला मी काऊ किंवा डॉग दाखवायचे, कारण तिला तिच्या भाषेत हम्मा किंवा डॉगी बघायला खूप आवडायचं आणि त्यामुळे ती लगेच शांत व्हायची. मला ही डिस्ट्रॅक्शन टेक्निक खूप उपयोगी पडली आणि काही महिन्यानंतर तिचं हे बिहेवियर आपोआप थांबून गेलं. तर मुलं असं का करतात यामागची काही कारणे समजून घेऊया. नंबर 1, अँगर ऑर फ्रस्ट्रेशन. ज्या मुलांना राग किंवा फ्रस्ट्रेशन आले त्यावेळेस त्यांना बोलता येत नसल्यामुळे आपल्या भावना या शब्दाद्वारे व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे ते बिहेवियर मधून त्यांच्या भावना एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतात. नंबर 2, पेन. या मुलांना दात येत आहेत, कान दुखतोय किंवा बॉडीमध्ये एखादा पेन होतोय, त्यावेळेस पेन मधून स्वतःला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी ते असं करतात. नंबर 3, जेव्हा त्यांना झोप आल्यासारखी वाटतेय किंवा स्वतःला शांत करायचंय यावेळेस देखील ते असं करतात. नंबर 4, खूप महत्वाचं म्हणजे अटेन्शन. या मुलांना समजतं की मी असं केलं तर मम्मी पप्पा हे धावत येतात, मला जे पाहिजे ते देतात, त्यावेळेस ते हे वारंवार करतात. पालक म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी? पहिली गोष्ट म्हणजे आपण शांत राहून मुलांना अटेंड करायचं, त्यांच्यावर ओरडायचं नाही किंवा त्यांना रागवायचं नाही, कारण यामुळे त्यांचं हे बिहेवियर जास्त स्ट्रॉंग बनतं. दुसरी गोष्ट म्हणजे डिस्ट्रॅक्शन टेक्निकचा यूज करायचा. ज्या मुलं असं करत असतील तेव्हा मुलांना डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी त्यांचं आवडीचं एखादं खेळणं किंवा बुक द्यायचं. तिसरी आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मुलं हे असं करताय त्यावेळेस आजूबाजूचं एन्व्हायरमेंट हे सुरक्षित आहे ना याची काळजी घ्यायची. आजूबाजूला असलेले शार्प किंवा पॉइंटेड ऑब्जेक्ट बाजूला काढायच्या, जेणेकरून बाळाला काही इंजुरी होऊ नये याची काळजी घ्यायची. मूल असं करण्यासाठी काही ट्रिगर पॉइंट आहे का? म्हणजे काहीतरी घडलं त्यामुळे मूल असं करतंय, जर असं असेल तर तो पॅटर्न नीट समजून घ्यायचा. अलर्ट कधी व्हायचं तर मूल हे वारंवार करतंय आणि बराच वेळ हे चालत आहे आणि हे करताना स्वतःला इंजुरी देखील करत आहे, सोबतच डेव्हलपमेंट डिलेही आहे. अशा केसमध्ये डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे. होपफुली ही माहिती सर्वांना उपयोगी पडेल. तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि सर्व पालकांपर्यंत शेअर करा आणि सिरीजचा नेक्स्ट पार्ट पाहण्यासाठी मला फॉलो करा.